ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ಗೆ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೊಡ್ತೀನಿ. ಇಂದು ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದ ಪೂರ್ವ ಸಿದ್ಧತಾ ಪರೀಕ್ಷೆಗಳು ನಡೆದಿದ್ದಾವೆ. ಆ ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದ ಪೂರ್ವ ಸಿದ್ಧತಾ ಪರೀಕ್ಷೆಯ ಹಿಂದಿ ವಿಷಯದ ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆಯನ್ನು ನಿಮಗೆ ಕೀ ಉತ್ತರದೊಂದಿಗೆ ತಂದಿದ್ದೀನಿ. ಸೊ ದಯಮಾಡಿ ವಿಡಿಯೋನ ಲೈಕ್, ಶೇರ್ ಮತ್ತು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡೋದನ್ನು ಮಾತ್ರ ಮರೆಯದಿರಿ. ನಮ್ಮ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ನಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ SSLCಯ ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಪಾಸಿಂಗ್ ಪ್ಯಾಕೇಜ್, ಸ್ಕೋರಿಂಗ್ ಪ್ಯಾಕೇಜ್, ಮಾಡೆಲ್ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ವಿತ್ ಕೀ ಆನ್ಸರ್ಸ್, ಪ್ರತಿ ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನು ಸಹಿತ ಕೂಡ ನಾವು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅವುಗಳನ್ನು ನೋಡಿ ಬೆನಿಫಿಟ್ ತಗೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ವಿಡಿಯೋಗೊಂದು ಲೈಕ್ ಇರಲಿ, ನಿಮ್ಮ ಗೆಳೆಯರಿಗೊಂದು ಶೇರ್. ನೀವು ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಚಾನಲನ್ನು ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿದರೆ ದಯಮಾಡಿ ಚಾನಲನ್ನು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈब ಮಾಡೋದನ್ನು ಮಾತ್ರ मरिए. मुख्य प्रश्न ಒಂದು, निम्नलिखित प्रश्नों के लिए 4 विकल्प है, उनमें से सही उचित विकल्प चुनकर पूर्ण रूप से लिखिए ಅಂತ 8 ಗ್ರಾಮರ್ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿರ್ತವೆ. ಪ್ರತಿ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರಕ್ಕೆ 1 ಅಂಕ, 8 ಪ್ರಶ್ನೆ 8 ಅಂಕ. ಮೊದಲ ಪ್ರಶ್ನೆ, ಸಫಲ್ का ವಿಲೋಮ ಶಬ್ದ ಹೇ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಅಸಫಲ ಅನ್ನೋದು ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ, ವಿಫಲನು ಕೂಡ ಆಗ್ತದೆ. ಪ್ರಶ್ನೆ 2, निम्नलिखित में से बहुवचन रूप है ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು, ಅದರಲ್ಲಿ ಕಿತಾಬೆ ಅನ್ನೋದು ಬಹುವಚನ ರೂಪ. ಚಲನಾ ಶಬ್ದ का प्रथम प्रेरणार्थक क्रियारूप है ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಆಪ್ಷನ್ ಸಿ ಚಲಾನ ಇಸ್ ದ ರೈಟ್ ಆನ್ಸರ್. ಪ್ರಶ್ನೆ 4, ನಾಯಕ का अन्य लिंग है ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಸೊ ನಾಯಕದು ನಾಯಿಕ ಅಂತ ಆಗ್ತದೆ. 5ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, पर्वतावली शब्द में संधि है ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಅದು ದೀರ್ಘ ಸಂಧಿಗೆ ಉದಾಹರಣೆ. ಪ್ರಶ್ನೆ 6, सत सही इस समास का उदाहरण है ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು, ಅದು ದ್ವಿಗು समास ಅನ್ನೋದು ರೈಟ್ ಆನ್ಸರ್. ಪ್ರಶ್ನೆ 7, आप क्या लिख रहे हैं वाक्य में प्रयुक्त विराम चिन्ह है ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಇದು ಬಳಕೆಯಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಚಿಹ್ನೆ ಪ್ರಶ್ನವಾಚಕ. ಇನ್ನು कर्नाटक डैश राजधानी बेंगलुरु है वाक्य के लिए उचित कारक है ಕೇಳಿದರೆ कर्नाटक की राजधानी ಬೆಂಗಳೂರು है ಅಂತಕ್ಕದ್ದನ್ನು ಬರಿತೀವಿ. ಮುಖ್ಯ ಪ್ರಶ್ನೆ 2ರಲ್ಲಿ ಅನುರೂಪತೆ ನೋಡೋಣ. 4 ಪ್ರಶ್ನೆಗಳಿದ್ದಾವೆ. ಸೊ ಪ್ರತಿ 2 ಗದ್ಯದ್ದು 2 ಪದ್ಯದ್ದು ಇರ್ತವೆ. 4 ಪ್ರಶ್ನೆ 4 ಅಂಕ. ನಾಗಪುರ ಸಂತರ ಕಾಶ್ಮೀರ್ डैश सेव ಅನ್ನೋದು ಉತ್ತರ. गुलाब पौधा सोंजुही डैश लता. पंडित राजकिशोर मजदूरों के नेता. बसंत डैश गरीब शरणार्थी लड़का. दया धर्म का मूल. पाप डैश ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು, ಅಭಿಮಾನ का मूल ಅಂತ ಉತ್ತರ. ಮುಖ್ಯ ಪ್ರಶ್ನೆ 3, ನಿಮ್ನಲಿಖಿತ ಪ್ರಶ್ನೋं के उत्तर एक एक वाक्य में लिखिए ಅಂತ ಇಲ್ಲಿ 4 ಪ್ರಶ್ನೆಗಳಿರ್ತವೆ. 4 ಪ್ರಶ್ನೆ 4 ಅಂಕ. 13ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, लेखक प्रेमचंद जी को दुकान में क्या नजर आए ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಸೊ लेखक प्रेमचंद जी को बहुत अच्छे रंगदार गुलाबी सेब सजे हुए नजर आए ಅನ್ನೋದು ಉತ್ತರ. ಪ್ರಶ್ನೆ 14, सिंगापुर आदिवासी कहाँ रहते थे ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಸೊ सिंगापुर आदिवासी पूर्वोत्तर भारत में रहते थे ಅನ್ನೋದು ಉತ್ತರ. 15ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, गिल्लू का प्रिय खाद्य क्या था. ಸೊ गिल्लू का प्रिय खाद्य काजू था. 16ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, बहाने बनाने का प्रमुख कारण क्या है ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಸೊ बहाने बनाने का प्रमुख कारण आलस है ಅನ್ನೋದು ಉತ್ತರ. ಮುಖ್ಯ ಪ್ರಶ್ನೆ 6ರಲ್ಲಿ ನಿಮ್ನಲಿಖಿತ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರ 2-3 ವಾಕ್ಯೋं में लिखिए. ಇಲ್ಲಿ 8 ಪ್ರಶ್ನೆಗಳಿರ್ತವೆ. ಪ್ರತಿ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರಕ್ಕೆ 2 ಅಂಕ, 8 ಪ್ರಶ್ನೆ 16 ಅಂಕಗಳನ್ನು ಇರ್ತದೆ. 17ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, ई गवर्नेंस क्या है ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ई गवर्नेंस द्वारा सरकार के सभी कामकाज का विवरण, अभिलेख, सरकारी आदेश आदि का यथावत लोगों को सूचित किया जाता है. इससे प्रशासन पारदर्शी बन सकता है ಅನ್ನೋದು ಉತ್ತರ. 18ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, लेखिका का ध्यान आकर्षित करने के लिए गिल्लू क्या क्या करता था. सो लेखिका का ध्यान आकर्षित करने के लिए गिल्लू उनके पैर तक आकर सर से पर्दे पर चढ़ जाता, फिर उसी तेजी से उतरता था. उसका यह क्रम तब तक चलता जब तक लेखिका उसे पकड़ने के लिए न उठती ಅನ್ನೋದು ಉತ್ತರ. प्रश्न 19, लेखक को भेजे गए निमंत्रण पत्र में क्या लिखा गया था. पत्र में लिखा था कि हम लोग इस शहर में एक ईमानदार सम्मेलन कर रहे हैं. आप देश के प्रसिद्ध ईमानदार हैं. हमारी प्रार्थना है कि आप इस सम्मेलन का उद्घाटन करें. हम आपको आने जाने का पहले दर्जे का किराया देंगे तथा आवास, भोजन आदि की उत्तम व्यवस्था करेंगे ಅನ್ನೋದು ಉತ್ತರ. 20ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, किंद्रू लालिम और किंचा लालीदाम ने किन किन जानवरों से मुलाकात की. सो दोनों ही हाथी, सांप, भैंस और मछली से मुलाकात की. प्रश्न 21, धीरज सक्सेना को बुद्धिमान रोबोट क्यों चाहते थे. नाती पोतों का होमवर्क कराने के लिए एवं वर्ड प्रोसेसर पर काम संभालने के लिए धीरज सक्सेना को बुद्धिमान रोबोट की जरूरत थी. प्रश्न 22, बालकृष्ण अपनी माता से क्या क्या शिकायतें करता है. बालकृष्ण अपनी माता से शिकायत करता है कि मुझे भैया बहुत चिढ़ाता है, मुझे तो मोल लिया है, तू यशोदा का पुत्र नहीं है, तुम्हारा माता पिता कौन है. नंद और यशोदा तो गोरे हैं,
ತುಮಾರ ಶರೀರ का रंग क्यों काला है ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಉತ್ತರದಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕಿತ್ತು. माँ तो केवल मुझे ही मारती हो, भैया बलराम को तो डांटती तक नहीं हो. इसकी हंसी मजाक सुनकर सब ग्वाल मित्र चुटकी बजाकर मुझ पर हंसते हैं ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇತ್ತು. 23ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, शनि एक सुंदर ग्रह है कैसे ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. सो शनि को यदि दूरबीन से देखा जाए तो इस ग्रह के चारों ओर वलय दिखाई देते हैं. प्रकृति ने शनि ग्रह के गले में खूबसूरत हार डाल दिए हैं. शनि के इन वलयों या कंकनों ने इस ग्रह को सौरमंडल का सबसे सुंदर एवं मनोहर ग्रह बनाया है ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ, शनि को ठंडा ग्रह क्यों कहते हैं. शनि ग्रह सूर्य से पृथ्वी की अपेक्षा करीब 10 गुना अधिक दूर है, इसलिए बहुत कम सूर्य ताप उस ग्रह तक पहुंचता है, पृथ्वी का मात्र 1/4 हिस्सा. इसलिए शनि के वायुमंडल का तापमान शून्य के नीचे 150 डिग्री सेंटीग्रेड के आसपास रहता है. शनि एक अत्यंत ठंडा ग्रह है ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ, शास्त्रों में सत्य बोलने का तरीका कैसे समझाया गया है. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम, अर्थात सच बोलो जो दूसरों को प्रिय लगे, अप्रिय सत्य मत बोलो ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇತ್ತು. इन्हें पर्यावरण के बारे में सलमान ने क्या कहा ಕೇಳಿದರೆ, प्रकृति हमारी माता है, इसलिए हमें प्राकृतिक संसाधनों का अपव्यय करना नहीं चाहिए, अपने पर्यावरण को स्वच्छ रखना हमारा भी दायित्व है ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ 3-4 ವಾಕ್ಯಗಳಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕು. 9 ಪ್ರಶ್ನೆಗಳು, ತಲಾ ಒಂದಕ್ಕೆ 3 ಅಂಕ, ಒಟ್ಟು 27 ಮಾರ್ಕ್ಸ್ಗಳನ್ನು ನೀವು ಇಲ್ಲಿ ಗಳಿಸ್ತೀರಿ. 25ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, गिल्लू के कार्यकलाप के बारे में लिखिए. लेखिका का ध्यान आकर्षित करने के लिए गिल्लू उनके पैर तक आकर सर से पर्दे पर चढ़ जाता था. फूलदानों के फूलों में, कभी पर्दे की चुन्नट में और कभी सोनजूही की पत्तियों में छिप जाता था. छिपकर महादेवी वर्मा को चौंकाता था. दिन भर बाहरी गिलहरियों के साथ उछलता कूदता और ठीक 4 बजे घर आकर अपने झोले में झूलने लगता था. लेखिका की थाली के पास बैठकर बड़ी सफाई से खाना खाता था. लेखिका खाने बैठती तब लिफाफे के भीतर बैठकर उनका कार्यकलाप देखा करता था ಅಂತ ಬರಿಬೇಕು. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ 26, जैनुलाब्दीन नमाज के बारे में क्या कहते हैं ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. जैनुलाब्दीन नमाज की प्रासंगिकता के बारे में कहते हैं कि जब तुम नमाज पढ़ते हो तो तुम अपने शरीर से इतर ब्रह्मांड का एक हिस्सा बन जाते हो, जिसमें दौलत, आयु, जाति या धर्म पंथ का कोई भेदभाव नहीं होता ಅಂತ ಬರಿಬೇಕು. 27ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, सोशल नेटवर्किंग एक क्रांतिकारी खोजे कैसे ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. सोशल नेटवर्किंग एक क्रांतिकारी खोजे, इस कथन का समर्थन कीजिए अंतनु ಕೂಡ ಬರ್ತದ. सोशल नेटवर्किंग एक क्रांतिकारी खोजे जिसने दुनिया भर के लोगों को एक जगह ला खड़ा कर दिया है. इनके कई साइट से फेसबुक, आर्कूट, ट्विटर, लिंक्डइन आदि इन साइटों के कारण देश विदेश के लोगों की रहन सहन, वेशभूषा, खान पान के अलावा संस्कृति, कला आदि का प्रभाव शीघ्रातिशीघ्र हमारे समाज पर पड़ रहा है ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. 28, बिचेंद्री पाल ने एवरेस्ट पर चढ़ने की तैयारी किस प्रकार की. बचेंद्री ने पहाड़ पर चढ़ने के लिए 2 दल बनाए गए. सुबह हल्का नाश्ता करने के बाद 5:30 बजे तंबू से निकल पड़े. अंगद दर्जी के साथ बगैर रस्सी के ही चढ़ाई की. वहां जमी हुई बर्फ काटने के लिए फावड़े का इस्तेमाल किया. कभी नायलॉन रस्सी के सहारे चढ़ाई की. ऑक्सीजन की आपूर्ति रेगुलेटर पर बढ़ाकर कठिन चढ़ाई आसान बनाई ಅಂತ ಇತ್ತು. 29, कर्नाटक की शिल्पकला का वर्णन कीजिए ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. कर्नाटक की शिल्पकला अनोखी है. बादामी, ऐहोळे, पट्टदकल्लू में जो मूर्तियां हैं, मंदिर है, उनकी शिल्पकला और वास्तुकला अद्भुत है. बेलूरू, हड़ेबीडू, सोमनाथपुर के मंदिरों की मूर्तियां सजीव लगती है. यह मूर्तियां हमें रामायण, महाभारत तथा पुराणों की कहानियां सुनाती है. श्रवण बेळगोಳ की 57 फुट ऊंची गोमटेश्वर की प्रतिमा दुनिया को त्याग और शांति का संदेश दे रही है. विजयपुरा का गोल गुंबज, मैसूरू का राजमहल, प्राचीन सेंट फिलोमिना चर्च आदि स्थान अत्यंत आकर्षणीय है ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. इन्हें भारत माता के प्रकृति सौंदर्य का वर्णन कीजिए ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. भारत माता के खेत हरे भरे और सुहाने हैं. वन उपवन फल फूलों से भरे हुए हैं. भारत भूमि के अंदर खनिजों का व्यापक धन भरा हुआ है. वह सुख संपत्ति धनधाम को मुक्त हस्त से बांट रही है ಅಂತ ಬರಿಬೇಕು. 31ನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಇತ್ತು, समय बहुत अनमोल है कविता के आधार पर स्पष्ट कीजिए. एक पल को भी व्यर्थ नहीं जाने देना चाहिए. एक पल से ही जीवन बनता है.
इसलिए काम को कोई भी उसे बिना किसी बहाने बनाए उसी समय पर पूरा मन लगाकर करना चाहिए। आलस्य त्याग कर समय को अमूल्य धन मानकर कार्य करने से जीवन सफल होता है। हमें काम करने का जो अवसर प्राप्त होता है उसे व्यर्थ जाने नहीं देना चाहिए ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು। दोहात भावार्थ ಕೇಳಿದ್ರು दया धर्म का मूल है पाप मूल अभिमान तुलसी दया न छाड़िए जब लग घट में प्राण। प्रस्तुत दोहे में तुलसीदास ने स्पष्टतः बताया कि दया धर्म का मूल है और अभिमान पाप का। इसलिए कवि कहते कि जब तक शरीर में प्राण है तब तक मानव को अपना अभिमान छोड़कर दयालु बने रहना चाहिए। इನ್ನು ಅನುವಾದ ಮಾಡಬೇಕು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ। कर्नाटक का प्राकृतिक सौंदर्य नयन मनोहर है। पश्चिम में विशाल अरबी समुद्र लहराता है। दक्षिण में नीलगिरी की पर्वतावलिया शोभायमान है। ಕರ್ನಾಟಕದ ಪ್ರಾಕೃತಿಕ ಸೌಂದರ್ಯವು ನಯನ ಮನೋಹರವಾಗಿದೆ। ಪಶ್ಚಿಮದಲ್ಲಿ ವಿಶಾಲ ಅರಬ್ಬಿ ಸಮುದ್ರ ಹರಿಯುತ್ತದೆ, ದಕ್ಷಿಣದಲ್ಲಿ ನೀಲಗಿರಿ ಪರ್ವತ ಘಟ್ಟಗಳು ಸುಶೋಭಿತವಾಗಿವೆ ಅಂತ ಬರೆದ್ರು ಕೂಡ ಅಂಕಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ। ಇನ್ನು 4 अंकದ ಪ್ರಶ್ನೆಗಳಲ್ಲಿ बसंत की ईमानदारी का परिचय दीजिए ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ। सो बसंत ईमानदार और स्वाभिमानी लड़का है। वह मेहनत से पैसे कमाना चाहता था, इस कारण से वह बाजार में चीजें बेचता है। पंडित राजकिशोर बसंत की 2 पैसे दिए तो बसंत पैसे लेने से इनकार करता है क्योंकि वह उसे भीख समझता है। वह भीख लेना नहीं चाहता है। मोटर दुर्घटना में उसकी पैर की हड्डी टूटने पर भी वह अपने भाई प्रताप को पंडित राजकिशोर के घर उनके छुट्टे पैसे देने भेजता है ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು। ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ ಅಲ್ಲಿ 4 ಮಾರ್ಕ್ಸಲ್ಲಿ 2 ಇರ್ತವೆ, 2ರಲ್ಲಿ 1 ಬರೀಬೇಕು। पंडित राजकिशोर के मानवीय व्यवहार के परिचय दीजिए अथवा मानवीय गुणों का परिचय दीजिए ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ। सो पंडित राजकिशोर मजदूरों के नेता थे, गरीबों के प्रति हमदर्दी दिखाते हैं और उनके साथ आदर से व्यवहार करते हैं। इसी कारण वे गरीब बसंत के पास छलनी खरीदा, उसके भरोसे पर ही एक नोट उसके हाथ में दिया था। प्रताप द्वारा मोटर दुर्घटना का विषय पता चलते ही वे सीधे अहिर टीले में रहने वाले बसंत के घर जाते हैं। वहां डॉक्टर को भी बुलवाते हैं, उनसे बसंत के पैर की जांच करवाते हैं ಅಂತಕ್ಕಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು। ಪದ್ಯ ಭಾಗ ಅಸಫಲತಾದಿಂದ ಭಾಗೋತ್ತಮವರೆಗೆ। ಸೊ ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಈಸಿಯಾಗಿ 4 ಸಾಲುಗಳನ್ನು ಬರೆದ್ರು ಕೂಡ ನಿಮಗೆ 4 ಅಂಕಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ। ಇದು ಕೂಡ 100 ಪೇಜಲ್ಲಿ ಬಹಳ ಈಸಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದೇ ಇತ್ತು। ಇನ್ನು ನಿಬಂಧಗಳಲ್ಲಿ ಜನಸಂಖ್ಯಾಕ್ಕೆ ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ। ಸೊ 100 ಪೇಜನ್ನು ಆರಾಮಾಗಿ ನೀವು ಗುರುತಿಸಬಹುದು। ಸೊ ಫಸ್ಟ್ ನೋಡಿ, ತಿಮ್ಮಕ್ಕ का जन्म किस जिला में हुआ ಅಂತ ಇದೆ। ಸೊ ಫಸ್ಟಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ತಿಮ್ಮಕ್ಕ का जन्म ತುಮಕೂರು जिला में हुआ, ಇದು 1ನೇ ಆನ್ಸರ್ ಬರ್ತದೆ। ಎರಡನೇದು तिम्मक्का के माता पिता का नाम क्या है। सो ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ पिता का नाम ಚಿಕ್ಕರಂಗಯ್ಯ और माता का नाम ವಿಜಯಮತ, ಇದು ಸೆಕೆಂಡ್ ಆನ್ಸರ್ ಬರ್ತದೆ। ಓಕೆನಾ। ಸೊ ಈ ತರ ನೀವು ಆನ್ಸರ್ಸ್ಗಳನ್ನು ಹುಡುಕಬೇಕು। ಇನ್ನು तिम्मक्का ने ಹುಲಿಕಲ್ और कदूरी के बीच कितने पेड़ लगाया है ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ। ಸೊ ಅದರಲ್ಲಿ 300 से अधिक पेड़ लगाया है ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಬರಿಬೇಕು। ಇನ್ನು ಲಾಸ್ಟ್ ಕೇಳಿದ್ರು तिम्मक्का के पति का नाम क्या है ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ। ಸೊ तिम्मक्का के पति का नाम ಬಿಕ್ಕಳ ಚಿಕ್ಕಯ್ಯ था ಅನ್ನೋದು 4th ಆನ್ಸರ್ ಬರ್ತದೆ। ಇನ್ನು ನಿಬಂಧಗಳಲ್ಲಿ ಜನಸಂಖ್ಯಾ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನ ಒಂದೇ ಪೇಜಲ್ಲಿ ಫಸ್ಟ್ ಪ್ರಸ್ತಾವನದಲ್ಲಿ ಒಂದು 2 ರಿಂದ 3 ಸಾಲುಗಳನ್ನು ಬರೀರಿ। ಇಲ್ಲಿ ನಾನು ಬಹಳ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ। ಆಮೇಲೆ ವೃದ್ಧಿಗೆ ಕಾರಣಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದರಲ್ಲಿ ವಿಜ್ಞಾನ की उन्नति ಅಂತ ಇದೆ, ಆಮೇಲೆ ಪ್ರಾಚೀನ ಮಾನ್ಯತೆयों के अनुसार भगवान की दृष्टिकोण, ಆಮೇಲೆ ಎಸ್ परिवार रक्षा ಆಗಿರಬಹುದು, ಜನಸಂಖ್ಯೆ ವೃದ್ಧಿ रोकने में अधिक बाधक बनते अशिक्षित लोग, ಆಮೇಲೆ ಅದರ ಪರಿಣಾಮಗಳನ್ನು ಕೂಡ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಬಹಳ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ। ಅದನ್ನು ನೀವು ಸ್ವಲ್ಪ ಪಾಸ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಒಂದು 12 ರಿಂದ 15 ಸಾಲು ಬರೆದ್ರೂ ಕೂಡ ನಿಮಗೆ ಅಂಕಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ। ಲಾಸ್ಟ್ ಉಪಚಾರ ಕ್ರಮ ಇತ್ತು, ಉಪಸಂಹಾರಗಳನ್ನು ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕು ಬರೆದ್ರೆ ಸೊ ಇದು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿ ಆಗ್ತದೆ। ಇನ್ನು ಲಾಸ್ಟ್ ಪತ್ರ ಕೇಳಿದ್ದಾರೆ। ಸೊ ಇಲ್ಲಿ अपनी बहन की शादी के कारण 2 दिन की छुट्टी के लिए प्रधानाध्यापक के नाम छुट्टी पत्र लिखी ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ। ಸೊ ಫಸ್ಟ್ ಡೇಟ್ ಬರೀತೀರಿ ಇಲ್ಲಿ, ಆಮೇಲೆ ಪ್ರೇಷಕ, ನಿಮ್ಮ ತರಗತಿ ಹೆಸರು, ಶಾಲೆ ಹೆಸರು, ಊರು, ಸೇವಾ ಮೇ ಪ್ರಧಾನಾಧ್ಯಾಪಕ, ಶಾಲೆ ಹೆಸರು, ಆದರಣೀಯ ಮಹೋದಯ ಹಾಕಿ, ವಿಷಯ 2 दिन ಅಂತ ಕೇಳಿದರೆ 2 दिन ಅದನ್ನು ಡೇಟ್ಗಳನ್ನು ಹೊಂದಿಸ್ರಿ। ಅಲ್ಲಿ बहन की शादी ಇದೆ, ಸೊ ಅದನ್ನು ಬರೆದು ಸೊ 2 दिन की छुट्टी देने की कृपा करें ಅಂತ ಬರೆದು ಧನ್ಯವಾದ ಸಹಿತ ಹಾಕಿ ಲಾಸ್ಟ್ आपका ಆಜ್ಞಾಕಾರಿ ಛಾತ್ರ ಮಹಾವೀರ ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಲೆಟರ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗ್ತದೆ। ಸೊ ಇಷ್ಟಿತ್ತು ಈ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆಯ